आपल्या सगळ्यांचं उद्योग विभागाच्या मार्फत मी मनापासून पत्रकार परिषदेला स्वागत करतो। आज माझ्या विभागाची स्वतंत्र पत्रकार परिषद असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी निमंत्रित केलं, त्याबद्दल तुम्ही आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद, आपले आभार। आणि आपल्याला माहितीच आहे की आम्ही शासन म्हणून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणून दावोसला जातो, तर इकडे सगळ्या पत्रकार परिषद सुरू होतात। हा गेले 2 वर्षाचा पायंडा आपण अनेक वेळा बघितलेला आहे। आणि पत्रकार परिषद कशा पद्धतीची असते तर महाराष्ट्रामध्ये उद्योग येत नाहीत, महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जातात, महाराष्ट्रातल्याच लोकांना दावोसमध्ये नेऊन MOU करायची काय आवश्यकता आहे, अशा पद्धतीची एक पत्रकार परिषद घेऊन फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असतो। पण मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे, जी मी वारंवार करतो आहे, की मागच्या वर्षी आम्ही सुमारे 15 लाख कोटीचे MOU केले। पत्रकार परिषदेतनं ह्या 15 लाख कोटीचं काय झालं आहे विचारण्यापेक्षा जे पत्रकार परिषद घेत आहेत त्यांना घेऊन आपण गडचिरोलीमध्ये जाऊ, त्यांना घेऊन आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊ, त्यांना घेऊन आपण रत्नागिरीमध्ये जाऊ, रायगडमध्ये जाऊ। म्हणजे नक्की आम्ही किती अंमलबजावणी करतो हे आपल्या देखील लक्षात येईल, पत्रकार परिषद घेणाऱ्यांच्या देखील लक्षात येईल आणि आपल्या लक्षात आलं की आपल्यामार्फत ते महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचेल। गेले 3 दिवस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी स्वतः आणि आमची शासनाची पूर्ण टीम ही दावोसमध्ये होती। राज्याचे मुख्यमंत्री उद्या आल्यानंतर सविस्तर याबाबत बोलतीलच, परंतु मला सांगताना आनंद होतो की दावोसचा जो दौरा झाला तर कुणाला पटो न पटो पण तो 100% यशस्वी झालेला आहे। याचं कारण एकच आहे की कालपर्यंत जोपर्यंत मी त्या ठिकाणी होतो तोपर्यंत इंडस्ट्रीचे 51 MOUs झालेले आहेत आणि 16,69,487 कोटीचे MOU आम्ही दावोसमध्ये केलेत। MMRDAचे आम्ही 24 MOU केले, ते 29,43,300 कोटीचे आहेत। सिडकोचे आम्ही 6 MOU केले, ते 1,15,000 कोटीचे आहेत। असे सुमारे 37,27,787 कोटीचे MOU हे आम्ही दावोसमध्ये करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याच्यातनं सुमारे 43 लाख मुलामुलींना रोजगार मिळेल अशा पद्धतीचे हे सगळे MOU आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा की याच्यामध्ये FDI किती आहे। हे सगळे जे MOU झालेले आहेत त्याचं ॲव्हरेज 80% याच्यामध्ये FDI आहे। मग त्याच्यामध्ये भारतीय कंपन्या आहेत, परदेशी कंपन्या आहेत, या सगळ्यांनी मिळून 80% FDI हे महाराष्ट्रामध्ये आणण्याचे MOU आमच्याबरोबर केलेले आहेत। त्याचं जर आपण बायफर्केशन केलं तर प्रत्येक MOU मध्ये 30 ते 75% हा FDI आहे, काही MOU मध्ये 100% FDI आहे आणि ह्याचं जर ॲव्हरेज काढलं तर MOU मध्ये 80% FDI हा महाराष्ट्रामध्ये नक्की येणार आहे। ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा राहतो, मग महाराष्ट्रातला इंडस्ट्रियलिस्ट दावोसमध्ये आला, त्यानं त्या ठिकाणी MOU केला, ते कसं काय। माझे याच्याबद्दलचं उद्योगमंत्री म्हणून मत असं आहे की जो महाराष्ट्रातला उद्योजक दावोसमध्ये आला त्यानं स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्राचं नाव मोठं करून FDI त्याच्या कंपनीमध्ये आणला आणि तो FDI घेऊन तो जर महाराष्ट्रामध्ये येत असेल तर महाराष्ट्रीयन माणूस देखील FDI आणण्या एवढा सक्षम आम्ही करू शकलो, याबद्दलचं आम्हाला समाधान आहे। काही आडनावं इंडस्ट्रियलिस्टची काढायची, त्याच्यावर टीका करायची, महाराष्ट्रातनं काही लोक गेलीत त्याच्यावर टीका करायची, याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे आपण जनतेसमोर मांडलं पाहिजे। विधानसभेच्या निवडणुकीला मी समजू शकतो काही राजकीय आकस असू शकेल, लोकसभेच्या निवडणुकीला मी समजू शकतो काही राजकीय आकस असू शकेल, परंतु महाराष्ट्र हा उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरला आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे। मागच्या वर्षी जे काही सर्वे झाला त्या सर्वेमध्ये 1,64,000 कोटीची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डवर आलेली आहे आणि ह्याचा सर्वे आम्ही करत नाही, ह्याचा सर्वे सेंट्रल गव्हर्नमेंट करतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मग ठरवतं की
परदेशी गुंतवणुकीमध्ये कुठचं राज्य एक नंबरला आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे की महाराष्ट्र हा उद्योग जगतामध्ये पुढं जातो आहे. उद्योग जगतामध्ये पुढं जात असताना पक्षभेद विसरून आपण शासनाबरोबर असलं पाहिजे, ही भूमिका काही लोकांनी घेण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी आपण उद्योग विभागावर टीका करतो त्यावेळी डायरेक्टली इनडायरेक्टली ती उद्योजकांपर्यंत पोचते आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वातावरण कोणी तयार करू नये, ही माझी विनंती या पत्रकार परिषदेच्या मार्फत आहे. आता आम्ही दावोसला गेल्यानंतर फार मोठी टीका होते, पण 2022ला पत्रकार परिषद घेणारीच मंडळी दावोसला गेलेली होती. आमच्या खर्चावर चर्चा होते. मी तर पुढच्या 8 दिवसामध्ये दावोसला किती खर्च झाला त्याचा हिशोब तुमच्या मार्फतच महाराष्ट्रासमोर ठेवणार आहे. परंतु 2022ला देखील काही मंडळी दावोसला गेलेली होती. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नव्हते, त्याच्यामध्ये उद्योगमंत्री होते, त्याच्यामध्ये पर्यावरण मंत्री होते, त्याच्यामध्ये ऊर्जा मंत्री होते, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचे OSD होते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की टीका करताना, बरं ते गेले होते ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच गेले होते असं माझं मत आहे, मला त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. पण जर तुम्ही सत्तेमध्ये असता तर तुम्ही देखील दरवर्षी दावोसला गेला असता आणि 2022ला जसा खर्च MIDCमधनं घेतला तसाच खर्च तो MIDCमधनं घेतला असता. त्याच्यामुळं उगाच नाहक गैरसमज पसरवण्यासाठी जसं BDP हा बाहेर गेला असं आपण सांगितलं होतं, सगळ्या मंडळींनी सांगितलं होतं, पण मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की हा BDP महाराष्ट्र शासन स्वतःच्या ताकदीवर रायगडमध्ये उभा करतो आहे. त्याची निविदा देखील झालेली आहे. हैदराबादच्या एका कंपनीला पहिला फार्मा पार्क करण्याची संधी उपलब्ध करून शासनानं दिलेली आहे. त्याच्यामुळे BDP जो गेला म्हणून सांगत होते तो BDP कुठेही गेलेला नाही, तो BDP महाराष्ट्रामध्ये होतो आहे. आता यावर्षीच्या MOUमध्ये काय नाविन्य आहे तर यावर्षीचा MOU हा प्रत्येक सेक्टरमधला आहे. मग तो ऑटोमेटिव्हमधला आहे, तो रिअल इस्टेटमधला आहे, तो डिफेन्समधला आहे, तो फार्मामधला आहे. अशा विविध सेक्टरमधला पैसा हा परकीय गुंतवणुकीमधनं महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये 40 ते 42 लाख मुलामुलींना रोजगार आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आता रिअल इस्टेटचा जो MOU आहे हा तिकडे का केला असं काही लोकांचं म्हणणं आहे. याची माहिती देखील मुख्यमंत्री महोदय उद्या आल्यानंतर आपल्याला देतील. याच्यामध्ये कुठेही काही लपून छपून केलेलं नाही. जी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते ती महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि जो बेरोजगारी हा शब्द आपण कायमस्वरूपी वापरतो ती बेरोजगारी दूर झाली पाहिजे हा त्याच्यातला मूळ उद्देश असल्यामुळं दावोसला जाऊन आम्ही MOU करतो. दावोसला इंडियन पॅव्हिलियनमध्ये देखील महाराष्ट्राचं पॅव्हिलियन होतं आणि आम्ही स्वतःचं अस्तित्व हे दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सिद्ध केलं म्हणून महाराष्ट्राचं स्वतंत्र देखील पॅव्हिलियन होतं. आणि असं MOU करणारं महाराष्ट्र हे एक नंबरचं राज्य आहे. महाराष्ट्रातली अनेक राज्य, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, मध्य प्रदेश असेल, ही सगळी राज्य तिकडे दावोसमध्ये होती. परंतु त्यांचं सुदैव आहे की ते तिथे गेल्यानंतर अशा पद्धतीची टीका कोण करत नाहीत. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगेन की त्या सगळ्यांची गोळाबेरीज जरी केली तरी महाराष्ट्रात एवढी होत नाही. एवढे 37 लाख कोटीचे MOU आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की आपण जी तिसरी मुंबई म्हणतो त्या तिसऱ्या मुंबईमध्ये रायगड पेन ग्रोथ सेंटरची घोषणा ही काल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केली आणि तिथं देखील 1 लाख कोटीची गुंतवणूक आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आता ही जी गुंतवणूक आली, मी सगळे आकडे सांगत नाही, हा कागद मी तुम्हाला देतो. MMR रिजनमध्ये सुमारे 23 लाख कोटीची गुंतवणूक आहे. मल्टिपल लोकेशन्समध्ये 7,72,000 कोटीची गुंतवणूक आहे. कोकणमध्ये 3,10,000 कोटीची गुंतवणूक आहे. नागपूरमध्ये 1,95,000 कोटीची गुंतवणूक आहे. नाशिकमध्ये 30,100 कोटीची गुंतवणूक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 17,700 कोटीची गुंतवणूक आहे. पुण्यामध्ये 3,250 कोटीची गुंतवणूक आहे. अमरावतीमध्ये 1,000 कोटीची गुंतवणूक आहे. त्याच्यावर जे काय आकडे आहेत ते तुम्हाला सांगितले नाहीत, पण राऊंड जर आपण केला, त्याची बेरीज केली तर 37 लाख कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये दावोसमधनं येणार आहे आणि याच्यातनं 40 ते 42 लाख मुलामुलींना रोजगार या ठिकाणी मिळणार आहे. बरं, ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मागच्या MOUचं मी सांगितलं की आपण जर आमच्याबरोबर आलात, छत्रपती संभाजीनगर असेल, रत्नागिरी असेल,
नागपूर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल किंवा गडचिरोली असेल, तर तिथं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तयार होताना दिसतात. एकदा इंडस्ट्री आली की आज आली म्हणजे 6 महिन्यामध्ये इंडस्ट्री सुरू होत नाही. इंडस्ट्री सुरू व्हायला किमान 4 ते 5 वर्ष लागतात त्याचं प्रोडक्शन तयार होण्यासाठी. हे देखील काही लोकांना कळत नसल्यामुळं आपल्या पुढाकारानं जर अशा पद्धतीचा दौरा करायचा म्हटलं तर त्यांना देखील आपण सोबत घ्यावं ही माझी आपल्याला विनंती आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती गुंतवणूक आली ही त्या सगळ्यांना कळेल. आणि म्हणून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून ज्यावेळी 4 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दावोसला गेलो होतो, त्यावेळी 1,37,000 कोटीची आम्ही गुंतवणूक केली होती. त्याच्यातली 75% अंमलबजावणी झालेली आहे. दुसऱ्या वर्षी आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली गेलो होतो. दावोसमध्ये 3,16,000 आणि दावोसवरनं आल्यानंतर 3.5 लाखाची गुंतवणूक ही आपण परकीय आणली होती. त्याच्यातली 63%ची अंमलबजावणी झालेली आहे आणि मागच्या वर्षाची 70% अंमलबजावणी झालेली आहे. बाकीच्या राज्यांचा जर आपण अंमलबजावणीचा रेशो बघितला तर तो 35% ते 40%मध्ये आहे, पण महाराष्ट्राचा 70 ते 75% आहे. हे देखील आमच्या टीमचं महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून नुसती टीका टिप्पणी करण्यापेक्षा हे कधीतरी कागद काही लोकांनी बघणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं की उद्योग विभागाला आमचा आनंद आहे की इंडस्ट्री, MMRDA आणि सिडको असे मिळून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुमारे 37 लाख कोटीचे MOU करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. प्रकाश आंबेडकरांनी या दौऱ्यावरती टीका केली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मटका खेळायला जातात असं म्हणजे दावोस हा दौरा असा झालेला आहे की त्याच्यावर टीका केल्यानंतर TRP मिळतो. त्याच्यामुळे ह्या फक्त टीका आहेत. मला असं वाटतं की त्यांनी उद्योगमंत्री म्हणून माझ्याशी येऊन चर्चा जरी केली किंवा त्यांनी मला बोलवलं, ते मला सिनियर आहेत, मी त्यांना दाखवून देऊ शकतो. काय खेळायला जातो म्हणले ते? मग आम्ही मटका खेळायला जातो की गुंतवणूक आणायला जातो? मी त्यांना जातो. ते सिनियर आहेत, ते खासदार होते, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, मला कमीपणा नाही. परंतु मला आंबेडकर साहेबांना देखील ही विनंती करायची आहे की शाश्वत स्वीकारण्याची मानसिकता ही आपली सगळ्यांची असली पाहिजे. 37 लाख कोटीचे MOU होणं हे खायचं काम नाही आहे. याच्यासाठी कष्ट करावे लागतात. त्याच्यासाठी इंडस्ट्रीजबरोबर संवाद ठेवायला लागतो. इंडस्ट्रीजच्या घराखाली जर आपण बॉम्ब ठेवले तर अशी काय मला असं वाटतं गुंतवणूक येत नाही. त्याच्यामुळे आंबेडकर साहेबांचं जर काय गैरसमज झाला असेल तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी दूर करेन. परंतु आम्ही मटका खेळायला नाही तर महाराष्ट्रातल्या मुलामुलींची बेरोजगारी दूर करायला तिथं जातो. एक प्रश्न उपस्थित केला गेला की लोढा असेल किंवा इतर भारतीय कंपन्यांची करार करायला दावोसला जाण्याची काय गरज आहे? भारतात ते करार करता येत नाही का, असा प्रश्न विचारतो. याचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलेलं आहे की महाराष्ट्रातला माणूस जर FDI आणण्या एवढा सक्षम झाला तर पोटसूळ कशासाठी? उलट आनंद असला पाहिजे की महाराष्ट्रातला माणूस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जातो, स्वतःच्या ताकदीवर FDI आणतो आणि ती इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये सुरू करतो. खरं तर अशा महाराष्ट्रीयन उद्योजकांबद्दल आत्मीयता असली पाहिजे, त्यांच्यावर टीका करून उपयोगाचं नाही. विरोधक नेहमी अशी टीका करत असतात. विरोधकांनी अनेकदा अशी मागणी सुद्धा केली आहे की या संदर्भात राज्य सरकारने किंवा उद्योग विभागाने व्हाईट पेपर पब्लिश करावा. तर हे विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी तुम्ही असं व्हाईट पेपर पब्लिश करणार? मागच्या काही काळात दावोसमध्ये झालेली गुंतवणूक प्रत्यक्ष ग्राउंडवर रियालिटीमध्ये उतरलेली गुंतवणूक आणि यावर्षी झालेली एकदा व्हाईट पेपर काढला ना मी 3.5 वर्षापूर्वी याच विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी असं म्हणणार नाही, त्यांना समजून सांगण्यासाठी, त्यांना जे काही कळत नाही ते कळवून देण्यासाठी विधानसभेमध्ये मी व्हाईट पेपर काढला. पण जे पत्रकार परिषदेमध्ये बोलतात त्यांनी एकानेही विधानसभेमध्ये तोंड उघडलं नाही, म्हणजे आमचा विजय झाला. आणि खरोखरच श्वेतपत्रिका कशाला, त्याच्या पुढं जाऊन मी सांगतो की आपल्या सगळ्यांनी मिळून एक तज्ज्ञ पत्रकारांची किंवा सिनियर पत्रकारांची एक टीम तयार करावी आणि मी जी गुंतवणूक सांगितलेली आहे त्या गुंतवणुकीसाठी आपण एक महाराष्ट्रामध्ये खरंच ही गुंतवणूक आली की नाही हे बघण्यासाठी यावं. आणि जर ती आली नसेल तर आम्हाला झोडपावं ना, आमचं काहीच म्हणणं नाही. पण जे फक्त घरातनं बाहेर येतात, फक्त पत्रकार परिषद घेतात, त्यांच्यावर पण विश्वास ठेवू नये. हा फेक नरेटिव्ह सेट करण्याची पद्धत लोकसभेपासून सुरू झालेली आहे. मी सांगितलं, तुमचा प्रश्न असा आहे की परकीय गुंतवणूक किती आली.
मी त्याचंच मगाशी उत्तर दिलं की महाराष्ट्र हा देशातला परकीय गुंतवणूक आणणारा एक नंबरचं राज्य आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंटनं जाहीर केलं आहे आणि या वर्षाच्या तिमाहीमध्ये 1,64,000 कोटीची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. त्याचा फायदा किती आतापर्यंत लोकांना झालेला आहे आणि किती रोजगार निर्मिती झाली? नाही, माझ्याकडे आता ती पण आकडेवारी आहे, पण त्याच्यामध्ये प्लस मायनस थोडं होऊ शकतं. आता बघा, रोजगार माझ्याकडे जे 2025च्या ह्याच्यामध्ये आहे, तर आपण पूर्ण झाल्यानंतर 19 लाख लोकांना रोजगार देणार होतो, परंतु या वर्षभरामध्ये आपण 5,58,000 लोकांना रोजगार दिला आहे मागच्या MOUवर. म्हणजे याचा अर्थ काय, जिथं इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे, जिथं काही लोकांना काम मिळाले, काही तात्पुरत्या स्वरूपाची कामाला तिथे आहेत, पण जे प्रोडक्शन सुरू होईल तर हे खऱ्या अर्थानं रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होईल. आपण प्रत्यक्ष उद्योग आणि गुंतवणूक ग्राउंडवर उतरावी यासाठी फॉलोअप हे करण्यासाठी माहीत आहे का अजून? यंत्रणा आहे का? फॉलोअप करण्यासाठी आपल्याकडे काही नक्कीच आहे ना. ती कशा पद्धतीने तो फॉलोअप माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्या विभागाचे प्रधान सचिव, सगळ्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे त्याच्यामध्ये काम करतात. त्याच्यानंतर CMOकडनं सल्लागार जे कौस्तुभ दौसे आहेत ते देखील त्या कमिटीमध्ये आहेत. अशी एक 11 जणांची फार मोठी कमिटी आहे की जी 1 महिन्याने 15 दिवसांना बसते आणि किती MOU झाले होते, त्याचं पुढं काय झालं, त्याला आपण जमीन दिली का, त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या परमिशन्स दिल्या की ह्या सगळ्याचा रिव्ह्यू आम्ही घेतो आणि त्याचाच परिणाम आम्ही 75% गेलेलो आहोत. सर, प्रवीण राऊत इकडे दीपकच्या प्रश्नाला मी पुढे बोलतो. जे गुंतवणूक आपल्याकडे येते किंवा जे आपण MOU करतो त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जसं तुम्ही कमिटी सांगितली, पण मुळात काय होतं की ज्या उद्योजकांना आपण MOUसाठी इकडे आणतो ते शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये NOC घेताना त्या डिपार्टमेंटचे त्यांना उंबरठे झिजवावे लागतात. ते न करता या कमिटीच्या माध्यमातून NOCs डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गव्हर्नमेंट काही वेगळी एक कृती समिती तयार करू शकतं का? अतिशय चांगला. पुढचा. कारण त्यांना प्रत्येक टेबल टू टेबल फॉलो घ्यावं लागतं. हे आम्ही मंत्रालयात तुमच्या डिपार्टमेंटमध्ये स्वतः आम्ही ते गेल्या अनेक वर्षापासून अनुभवतोय. तो उद्योजकाला मंत्रालयापर्यंत त्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी यायची वेळ त्यांच्यावरती येऊ नये यासाठी उद्योग मंत्री म्हणून तुम्ही काही वेगळी त्याच्यामध्ये विंग तयार करणार आहात का, की डे टू डे त्या MOUचं किंवा त्या कंपनीच्या त्याच्या पूर्णत्वास नेण्यापर्यंत आपलीच जे प्रशासकीय अधिकारी असतात किंवा जी कोण तुमची कमिटी असेल त्याचा पाठपुरावा घेऊन पुढे काय झालं तर अपडेट त्या उद्योजकापर्यंत गेली पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्र शासनाबद्दल त्यांचा विश्वास निर्माण होईल आणि उद्योजकांना सोयीस्कर होईल. यासाठी काय करतात? मी आपल्याला थांबवत नव्हतो, तुम्हाला पुढे प्रश्नच विचारायची संधी मी देणार नव्हतो. याचं कारण असं आहे, कदाचित आपल्याला कल्पना नसेल की 2 वर्षापूर्वी मैत्री नावाचं एक पोर्टल आम्ही लॉन्च केलं आणि त्या मैत्री पोर्टलमध्ये आता तुम्हाला RO कडे जायची आवश्यकता नाही, डेप्युटी कलेक्टरकडे जायची आवश्यकता नाही, मंत्र्याकडे यायची आवश्यकता नाही. तुम्हाला ज्या सगळ्या NOCs पाहिजेत डिपार्टमेंटच्या 30 डिपार्टमेंटच्या हे त्या मैत्रीमधनं मिळतात आणि 30 दिवसामध्ये जर त्या मिळाल्या नाहीत तर त्या NOC देण्याचे अधिकार आमच्या इंडस्ट्रियल कमिशनरला आहेत आणि ज्या NOC 30 दिवसामध्ये अधिकारी देत नाहीत त्याची डिपार्टमेंटली इन्क्वायरी देखील आम्ही लावतो. 2 वर्षामध्ये हाच प्रवास अतिशय महत्त्वाचा सुखकर झाल्यामुळं या इंडस्ट्री आपल्याकडे वाढत आहेत. त्याला जबाबदार मैत्री पोर्टल आहे आणि त्याच्यापेक्षा अजून एक पुढं जाऊन सांगतो की अनेक वेळा आपल्याकडनं असं ऐकायला मिळतं की या जागेमध्ये भ्रष्टाचार झाला, त्या जागेमध्ये भ्रष्टाचार झाला, ह्याने ह्याला एंटी चेंबरमध्ये बोलवलं जागेसाठी. आता त्याच्यासाठी देखील आवश्यकता नाही. मिलाप नावाचं एक ॲप आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला देखील उद्योगधंदा सुरू करायचा असेल आणि तुमची बॅलन्स शीट आणि तुमचा DPR रेडी असेल, तुम्ही घरातनं मोबाईलवरनं जरी ॲप्लिकेशन केलं तरी पुढच्या सोमवारी ते ॲप्लिकेशन करायचं आहे, पुढच्या सोमवारी तुम्हाला जागा मिळते. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं ॲप महाराष्ट्रात कुठेही नाही. एवढं पारदर्शक काम उद्योग विभागामध्ये सुरू आहे. नाही, तेच सांगतो, एकाचीही विभागीय चौकशी करण्याची गरज पडली नाही, कारण मैत्रीतनं इम्प्लिमेंट होण्याची कारवाई ही 98% आहे. सर, विषय असा आहे की तुम्ही तुमच्या परिषदेला माहिती सांगितली की आमचा आढावा, पण जे विरोधासाठी विरोध करतात, जे पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अगदी शरद पवारांपासून सगळे दावोसला गेलेले आहेत, हा वाद कायमचा सुटावा म्हणून त्यांच्या काळात काय झालंय आणि त्यांनी केलेली कामं MOU हे सक्सेस झाले की नाही, हा वाद कधी सुटू शकतो? आता पुढच्या वेळी त्यालाच घेऊन डावसला जातो. पण झालेल्याचं पण आम्हाला कळायला पाहिजे ना. नाही, झालं, मी सांगितलं ना तुम्हाला. झालेल्याचं आता दीपकजींनी विचारलं की श्वेतपत्रिका काढणार का, त्याच्या पुढं जाऊन मी सांगितलं. म्हणजे हे मी विनोदानं नाही सांगितलं, कुठंतरी आमचं पण जे आम्ही इथं पत्रकार परिषद घेऊन बोलतो ते सत्य आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही जर एक कमिटी अशी तयार केली किंवा खरोखरच उद्योग आलेत का,
आणि पारदर्शकपणानं सांगायचं. म्हणून मी त्याचा उल्लेख पण केला. जर आम्ही गडचिरोलीला तुम्हाला घेऊन गेलो आणि तिथं स्टील हब होताना तुम्हाला दिसला नाही, तुम्हाला लॉईड्सचं काम तिथं दिसलं नाही, तिथे जोशींचं काम तुम्हाला दिसलं नाही, तिथे सज्जन जिंदालचं काम तुम्हाला दिसलं नाही, तुम्ही आम्हाला झोडा ना आम्ही खोटं बोलतो म्हणून. पण होतंय कसं, आपण पत्रकार परिषदेमध्ये प्रचंड विद्वान असल्यासारखी काही लोक जी माहिती देतात त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याच्यामुळं कागदावर देखील विश्वास ठेवला पाहिजे. आणि कागदावर जर विश्वास ठेवायचा नसेल तर ग्राउंड रियालिटी काय ही देखील आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की काही लोकांना डावोसला येता येत नाही याचं दुःख असेल तर पुढच्या वेळी त्यांना आम्ही घेऊन जाऊ. सामंत हिंदी में जानना चाहेंगे. मराठी होते ना, मराठी. सर थोडासा राजकीय प्रश्न आहे. आज बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होते, जयंती आहे. आज एकनाथ खडसे यांनी विधान केलेले की बाळासाहेबांचं उदाहरण त्यांनी संबंध सांगितले की त्यावेळी मनोहर जोशींना मुख्यमंत्री करायचं का असं गोपीनाथ मुंडेंना बाळासाहेबांनी विचारलेलं. ते बाळासाहेब गोपीनाथ मुंडे म्हणाले की मनोहर जोशी सोडून कोणालाही बनवा आणि मग नारायण राणेंना बोलवलं. खडसेंना आता या गोष्टी काढण्याची गरज काय आजच्या दिवशी? नाही, मला असं वाटतं की आता काही लोकांना समोरच्यांचं मनोरंजन देखील करायची सवय झालेली आहे. खरं तर आज वंदनीय बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. त्यावेळी काय झालं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता महाराष्ट्रात आपल्याला चांगलं काय घडवायचं आहे आणि त्यांच्या आदरांजलीच्या निमित्तानं कुठचा चांगला संकल्प करायचा हे खरं बोललं पाहिजे. छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने केस उभी केली त्या अनुषंगाने उभी राहू शकत नाही अशी निरीक्षण कोर्टाने दिलेली आहे. आता एखादं निरीक्षण कोर्ट ज्यावेळी देतं त्याच्यावर मी कॅबिनेट मंत्री म्हणून काय बोलू शकतो. कोर्टानं दिलेलं निरीक्षण असेल, कोर्टानं दिलेला आदेश असेल त्याच्यावर ठीक आहे, तो जो काय आदेश आहे तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. भाजपनं त्यांच्यावरती प्रचंड आरोप केले होते आणि तेच दोषी आहेत अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रातच संपूर्ण देशात उभं केलं होतं. नाही, त्याच्यात आता न्याय झाला ना की न्यायमूर्तींनी न्यायालयामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आता सगळ्यांना कळलेल्या आहेत. त्याच्यावर न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही. सर न्यायालयाचा निर्णय जरी झाला असला तरी न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत ती महत्त्वाची आहेत, कारण त्यांनी शिक्षा भोगलेली आहे, त्यांनी जेलमध्ये ते राहिलेले आहेत आणि असं भाजपकडे ठाम विरोध केला गेला होता, त्यांच्यावरती आरोप. न्यायालयानं जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याची नोंद संबंधित लोक घेतील. सर महाराष्ट्रात एवढ्या हां हां महाराष्ट्रात एवढ्या कंपन्या आता तुम्ही खात्याच्या बाहेर येऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणले आता परत खात्यावर जाऊ, तुम्ही खात्यावरच्या बाहेर जाऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. सर महाराष्ट्रात एवढ्या मोठी गुंतवणूक येतात, अनेक कंपन्या येतात, पण रिक्रुटमेंट टीम जी असते त्यामध्ये जी रिक्रुटमेंट टीम असतात त्या महाराष्ट्रातल्या लोकांना, तरुणांना प्राधान्य देत नाहीत नोकरी देण्यासाठी बाहेरच्या राज्यातले, कारण तेच लोक मुळात बाहेरच्या राज्यातले सर्वाधिक असतात आणि प्राधान्य हे बाहेरच्या लोकांना, बाहेरच्या तरुणांनाच रोजगार दिला जातो. असं काही ठिकाणी निश्चित आहे, परंतु कामगार आयुक्तालय त्याच्यावर कोऑर्डिनेट करत असतं. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी उद्योजक आमच्यावर ॲग्रीमेंट करतो त्यावेळी 80% प्राधान्यानं स्थानिक घेऊ अशा पद्धतीचं ते ॲग्रीमेंट असतं. पण बहुसंख्य उद्योजक ते फॉलो करतात. काही ठिकाणी जर फॉलो झालं नाही तर त्याच्यामध्ये कामगार विभाग हस्तक्षेप करतो. परंतु स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिक मराठी माणसालाच रोजगार मिळाला पाहिजे, हीच आमची पक्ष म्हणून देखील भूमिका आहे. सर एक गोष्ट या संदर्भात आहे की आपण गुंतवणूक अमुक लाख कोटी होईल आपण सांगितले, रोजगाराचे आकडे आपण सांगितले. आपल्या सर्वांना माहिती की अनेक कंत्राटदारांची देणी लागतात किंवा अर्थव्यवस्थेवर ताण आहे शासनाच्या वेगवेगळ्या योजना. या प्रकारच्या अशा प्रकारच्या गुंतवणूक करारांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते का आणि साधारण त्याचं एक क्वांटम, एक एस्टिमेटेड आहे का की या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला शासनाला डायरेक्ट फायदा होऊ शकतो? नाही, ह्याचा डायरेक्ट फायदा नक्की होणार आहे, कारण ही काही गव्हर्नमेंटमध्ये होणारी गुंतवणूक नाही आहे, ही प्रायव्हेट सेक्टरमधली उद्योग विभागामध्ये होणारी गुंतवणूक आहे. त्याच्यामुळे इथल्या ठेकेदारांची बिलं देणं ही त्या प्रायव्हेट कंपनीची जबाबदारी आहे, इथल्या मुलांना रोजगार देणं ही प्रायव्हेट कंपनीची जबाबदारी आहे, या कंपनीमध्ये परमनंट जॉब देणं ही देखील त्या प्रायव्हेट कंपनीची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मगाशी सांगितलं की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना की ज्यावेळी अशा पद्धतीचा एम्प्लॉयमेंट जनरेशनचा विषय येतो त्यावेळी कामगार विभाग त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतं आणि कामगार विभाग स्थानिकांना न्याय मिळवून देतो. महाराष्ट्रातून एक विषय असा आहे की आता कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्री येणार आहे, त्या इंडस्ट्रीत कशा पद्धतीचं काम करणार आहे हे उद्योग विभागाला पहिले माहिती होतं. पण त्याच्यापासून स्किल डेव्हलपमेंट जो आहे, म्हणजे जो रोजगार डेव्हलपमेंट करतो किंवा त्यांना लागणारा जो वर्कर आहे त्याला तो स्किल सस्टेनेबल असला पाहिजे. यासाठी उद्योग विभागाकडून स्किल डेव्हलपमेंट विभागाशी काही असा एक सेतू काही निर्माण करू शकतो का, किंवा त्या इंडस्ट्रीला जर कौशल्य प्राप्त कामगार मिळाले तर बाहेरचे कामगार आपल्याकडे येणार नाही.
याच्यासाठी काय करू शकणार का उद्योगमंत्री म्हणून? नाही, यासाठी उद्योग विभागानं स्वतः महाराष्ट्रातल्या काही विभागांमध्ये कौशल्य विकास केंद्र ही MIDC मार्फत स्थापन केलेली आहेत. उदाहरणार्थ नाशिकला परवा मी त्याच्या उद्घाटनाला गेलो होतो. नाशिकमध्ये जी काही इंडस्ट्री आहे, वाईन इंडस्ट्री आहे, तर त्यातलं प्रोडक्शन तयार झालं पाहिजे म्हणून मुलांना स्किल मिळालं पाहिजे म्हणून आम्ही जिथे स्किल सेंटर सुरू केलं आहे. पण मी आज जाहीरपणानं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि स्वर्गीय रतन टाटा साहेबांना आदरांजली वाहतो की त्यांनी जवळजवळ 750 कोटी रुपये CSRमधनं स्किल डेव्हलपमेंटसाठी आम्हाला दिलेले आहेत आणि 8 ठिकाणी आपण कौशल्य विकासाचे केंद्र बांधतो आहे. तिथनं 7,000 मुलांना रोजगार मिळणार आहे, 7,000 मुलांचं ट्रेनिंग होणार आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की ज्या ठिकाणी कंपनी आहे त्या टाईपचंच ट्रेनिंग त्यांना दिलं जाणार आहे. सर, राज्यात जसे दोन्ही बंधू एकत्र आले तशाच पद्धतीनं दोन्ही शिवसेनेनी एकत्र यावं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेनेचाच महापूर मुंबई महापालिकेवरती असावं असं भास्कर जाधव म्हणाले. नाही, त्यांनी काय म्हणाले याच्यापेक्षा आम्हाला काय करायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे वंदनीय बाळासाहेबांचा विचार कानाकोपऱ्यामध्ये पोचवणारं नेतृत्व आहे हे सर्व मान्य झालं आहे. म्हणूनच नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळालं. 3 वर्षानंतर उठावानंतर आम्ही महानगरपालिका लढलो. 402 नगरसेवक आमचे झालेले आहेत. त्याच्यामुळे भास्करराव जे बोलले असतील ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. सरेंडर केलेलं आहे, विकास गोगवले यांनी सरेंडर केलेलं आहे, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप. आपण आता थेट उद्योग विभागाकडनं गृह विभागाकडे आलेलो आहे. ते खात्यावर ये म्हणून सांगून नाही आहेत म्हटलं पळून गेले की काय. सांगितले की 30 लाख कोटी 37 लाख खात्यावर आलो परत आपण. हां, तर कोणत्या जिल्ह्यात आली? कारण आज बंटी पाटलांनी सांगितलं की ते ठराविक जिल्ह्यातच छत्रपती संभाजीनगर स्टील आपण गडचिरोली जाऊन तर बाकीच्या जिल्ह्यात आली. बंटी पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांच्या प्रश्नाला पहिलं उत्तर देतो की कोल्हापूरमध्ये IT पार्क व्हावा ही अनेक वर्षाची मागणी होती. ही आम्ही पूर्ण केली. त्याच्यासाठी आता जागा ॲक्वायर आम्ही करतो आहे. रत्नागिरी कोल्हापूर हायवेवर जागा ॲक्वायर करतो आहे आणि अतिशय सुसज्ज असा IT पार्क होण्यासाठी IT उद्योजकांची कॉन्फरन्स देखील पुढच्या महिन्यामध्ये कोल्हापूरमध्ये आहे. हे बंटी पाटलांच्या प्रश्नाला उत्तर झालं. आणि बंटी पाटील साहेबांना हा मी कागद नक्की पाठवून देईन की विभागनिहाय आणि जिल्हानिहाय किती गुंतवणूक आलेली आहे. त्याचा तर वेळ मी घेत नाही. पण बंटी पाटील साहेबांना सांगा की IT आम्ही मंजूर केला तिकडे. दावोस में जो भी MOUs हुए हैं कितने करोड़ के हैं, महाराष्ट्र में जो है कितनी इंडस्ट्रीज जो है वहाँ से आ रही है, सर इसकी जानकारी कितनी सर दे दीजिए. महाराष्ट्र में कुल मिला के 37 लाख करोड़ के MOUs, टोटल 81 MOUs हुए हैं दावोस में और उसमें से 40 लाख बेरोज़गार युवक युवतियों को रोज़गार मिलेगा. पिछले साल का जो रिकॉर्ड था 15 लाख करोड़ का, वो हमने ही खुद हमारा रिकॉर्ड तोड़ा है और 37 लाख करोड़ के MOU हमने महाराष्ट्र के लिए किए हैं. उसमें डिफेंस है, रियल इस्टेट है, ऑटोमेटिव है, फार्मा है, ऐसे विविध क्षेत्र में हमने MOU किए हैं. लगातार आरोप लग रहे हैं लोधा के साथ आपने MOU वहाँ साइन किया. लोधा तो आपकी कैबिनेट में खुद मिनिस्टर है, तो वहाँ जाकर MOU साइन करने की आवश्यकता है. नहीं, जो महाराष्ट्र का उद्योजक है वो अगर वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में जाता है और अपनी जो FDI लेके आता है तो ये आनंद की बात है. उसके ऊपर टीका करने की बजाय उसका मेरे ख्याल से सत्कार होना चाहिए. और मैंने पहले भी कहा है कि हर हमारे MOU में 30% से लेके 75% तक FDI है और कहाँ कहाँ तो 100% है. सर अगर सरल भाषा में समझना तो क्या हम समझा सकते हैं कि FDI लाने के लिए डावोस जाने की क्या जरूरत है, क्या डावोस का कनेक्शन क्या है? नहीं, डावोस एक वर्ल्ड इकोनॉमिक फोरम का जो एक स्टेज है वो इंटरनेशनल स्टेज है. वहाँ जब हम स्टेट लेके जाते हैं तो अपने स्टेट की तरफ देखने का जो नज़रिया है वो बदल जाता है. हम भी वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में जाके कुछ कर सकते हैं. ये माहौल हम वहाँ पैदा कर सकते हैं. और ये जो इंडियन लोग वहाँ गए, महाराष्ट्रियन लोग वहाँ गए, उनको यहाँ आके सत्कार करना चाहिए क्योंकि वो FDI लेके आ रहे हैं. अगर सिर्फ इंडियन करेंसी में कोई व्यवहार करता, इंडियन करेंसी में MOU करता तो वो बात अलग है.
लेकिन ये सब लोग FDI लेके इंडिया में आ रहे हैं। सर लेकिन यूपीटी के नेता संजय राउत बोल रहे हैं कि मुख्यमंत्री और आप लोग पर्यटन करने के लिए गए हो। आपको ब्रेकिंग मिल गई ना? पर्यटन करने के लिए ऐसा नहीं, पिछले साल भी वही बोले थे, उसके पहले साल भी वही बोले थे, लेकिन उसके पहले 2 साल वो नहीं बोले थे क्योंकि सरकार में हम थे। और 2022 में जो गए थे वो भी क्या पर्यटन के लिए गए थे? तो ये सिर्फ ब्रेकिंग न्यूज़ देने के लिए पत्रकार परिषद रहती है, लेकिन आज हमने जो MOU किए हैं वो महाराष्ट्र के औद्योगिक सेक्टर में बहुत बड़ी बात है। सर यूपीटी के नेता अंबादास दानवे जो है डावोस को लेकर ट्वीट करते हैं कि डावोस में सिर्फ दिखावे के लिए करोड़ों रुपए के एमओयूज साइन किए जा रहे हैं, सिर्फ कैसेट बजाई जा रही है, लेकिन जमीनी स्थिति जो है वो कुछ और है, इस तरह का ट्वीट है उनका, क्या कहना चाहिए? अंबादास दानवे जी को मेरा ये कहना है कि आपके बाजू में जो ऑरिक्स सिटी है, वो ऑरिक्स सिटी में जो 60,000 करोड़ के ऑटोमेटिव सेक्टर के हमने MOUs की थे पिछले साल, वो भी काम शुरू हुआ है, वो जाके देखें। सर आदित्य ठाकरे की तरफ से ट्वीट किया गया है, उनका ऐसा कहना है कि डॉलर जो है अब कहीं ना कहीं बहुत ज़्यादा बढ़ गया, रुपीस की वैल्यू नहीं रही है। उन्होंने साफ इशारा किया उस पर कि कुछ अभी रुपीस की वैल्यू नहीं बची है डॉलर के साथ। किससे देखते हैं? नहीं, आप मेरे ख्याल से वो ट्वीट की तरफ ध्यान देने के बजाय ये पत्रकार परिषद में ध्यान अगर दोगे ना, तो ये हमारा जो 37 लाख का MOU यहाँ हुआ है वो लोगों के साथ जाएगा, लोगों के पास जाएगा, क्योंकि उनको ट्वीट करने की आदत है, वो रोज़ रोज़ ट्वीट करते हैं, उसके ऊपर बयानबाजी करने में क्या ज़रूरत है। हमने जो किया है वो आज हम आपके सामने प्रूफ लेके बैठे हैं। 2024 का एग्जीक्यूशन रेट क्या है, जिस तरह के आप मैंने बोला ना 70 to 75%। जो हमने एग्जीक्यूशन किया है उसका रेट 70 to 75% है और देश में सबसे ज़्यादा परसेंटेज है। उदय जी, आपने कहा कि 42 लाख बेरोजगार लोगों को जॉब्स मिलेगी, जैसे कि आपने कहा कि पिछले साल का एग्जीक्यूशन रेट अभी आपने समझाया कि आपके पास कोई रफ आंकड़ा होगा कि पिछले साल जो MOU साइन किए गए थे उसके वजह से कितनी एम्प्लॉयमेंट अब तक प्राप्त हुई, और ये जो 42 लाख की एम्प्लॉयमेंट का दावा है इसका कोई टाइमलाइन है? नहीं, ये प्रूफ देके मैं कह सकता हूँ कि पिछले साल हमने जो MOUs किए थे उसमें से 5,58,000 लोगों को हमने वो अभी मेरे ख्याल से इंफ्रास्ट्रक्चर में रहेगा, क्या उनके डिपार्टमेंट में रहेगा, हमने रोज़गार दिए हैं, और वो टोटली 5 साल के बाद 20 लाख रोज़गार उसमें क्रिएट होंगे। वैसा ये जो प्रोजेक्ट रहता है वो क्या 1 साल में कंप्लीट नहीं होता, उसको भी 1 से 5 साल लगते हैं। इसलिए ये जो पूरा प्रोजेक्ट ख़त्म होने के बाद जब प्रोडक्शन के लिए जाता है तब आज के साल के जो MOU हुए उसमें से 40 लाख लोगों को रोज़गार मिलेगा। साहेब, एक प्रश्न आहे की विहार भवन होतं आहे मुंबईत, महाराष्ट्रात, पण मराठी भवनाचं अजून काय नाही आहे. नुकतंच ठाकरे शिवसेनेने आरोप केला की तिथं बिल्डरला जागा दिली, जी मराठी भवनाला चर्नी रोडवरची जागा होती. तर त्या संदर्भात तुम्ही भारीच त्यांच्यावर विश्वास ठेवता. खरोखर आपल्याला पण धन्यवादच दिले पाहिजे. ते एवढं खोटं बोलतात ते तुम्हाला खरं वाटतं, आणि आम्ही एवढं खरं बोलतो ते तुम्हाला खोटं वाटतं. आपण इथनं आता सगळ्यांनी आपण माझ्यावरच चला. मराठी भाषा विभाग देखील माझ्याकडे आहे. मी तुम्हाला कुठं काम चालू आहे हे दाखवतो, सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवतो. मग तुम्ही मात्र ही बातमी दिली पाहिजे की हे रोज खोटं बोलतात. म्हणजे आज नरिमन पॉईंटला मराठी भाषा भवनाचं 100 कोटी रुपयाचं माझ्या विभागाचं काम सुरू आहे. ह्याला आपल्या मरीन ड्राईव्हला बालभवनच्या बाजूला, तरी काही लोकांना दिसत नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे दीपकजी, आपण सगळ्यांनी इकडून जाऊन हा प्रश्न कायमचा बंद होईल. सर, ज्यांना दिसत नाही अशांना दिसावं म्हणून आपण काही करणार. तुम्हालाच घेऊन जातो ना तिकडे. ज्यांना दिसत नाही, आता जसं बघा ते डावोसवर टीका करतात, त्यांना डावोसला मला घेऊन जावं लागेल. तसं आता मराठी भाषा भवन कुठं चालू आहे तिथं त्यांनी वेळ देतो, मी त्यांना बघायला या. नाही, एक सांगतो ना मी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी चांगली संकल्पना जर मांडली, महाराष्ट्राचा उद्धार त्याच्यामध्ये होणार असेल, सारखे सारखे टोमणे नसतील, तर मी देखील त्यांनी सांगितलेलं काम करायला तयार आहे. मी रेकॉर्डवर सांगतो. त्याच्यामध्ये काय, महाराष्ट्राला आपल्याला पुढं न्यायचं आहे, पण ते सांगायला तर आले पाहिजेत. फक्त मुख्यमंत्र्यांना भेटणं हे काय विकासाचं काम होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी चला मराठी भाषा भवन दाखवतो, मराठी भाषा भवनाचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये आता सुरू करतो ते दाखवतो, काही ठिकाणी आता पुस्तकांची गावं केलेली आहेत ती मी दाखवतो, मी पुराव्यानेशी सिद्ध करतो. आज शाम को राज ठाकरे उद्धव ठाकरे एक साथ आ रहे हैं, 12 साल का कार्यक्रम है JNT का, लेकिन जिस तरह से पिछले 2 दिनों से
बालन नांदगांवकर कर रहे हैं कि राजनीति में कुछ तो हो सकता है, कल्याण डोंबिवली में मेयर्स अलायंस के बाद आपके साथ आ गई, क्या ये अलायंस टिक पाएगा या आपको लगता है की राज ठाकरे? नाही, मला असं वाटतं मराठीमध्ये सांगतो, एक वाक्य आहे ते मराठीमध्ये असं कोणीतरी लिहून ठेवलं आहे पूर्वजांनी की राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. मला असं वाटतं हे ती टॅगलाईन मास आहे पॉलिटिक्स में. आता काय सांग ह्याचं ट्रांसलेशन. हाँ, राजनीति में कोई किसी का दोस्त नहीं होता और कोई किसी का शत्रु नहीं होता. हाँ, हमेशा ये कहते हैं. हाँ, दोस्ती हो सकती है अभी राज ठाकरे? क्यों नहीं हो सकती है. हेच विधान उद्धव ठाकरेंच्या बाबतीत लागू होऊ शकतं का? ते राजसाहेबांच्या बाबतीत बोलले. हे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत लागू होऊ शकतं? नाही, राजसाहेबांच्या बाबतीतला प्रश्न आहे. भास्कर यादव बार-बार ये इस ओर इशारा कर रहे हैं कि शायद अभी वो छोड़ दो. भास्कर यादव साहब ने जो कुछ बयानबाजी की है उसका मनोरंजन लेना चाहिए. ऐसा कुछ भी नहीं होने वाला है. बिहार सरकार की तरफ से 314 करोड़ रुपए पारित किए गए मुंबई में बिहार भवन बनाने के लिए, उसका विरोध मनसे कर रही है. नहीं, मनसे ने क्या किया मुझको मालूम नहीं, लेकिन महाराष्ट्र गवर्नमेंट का मराठी भाषा भवन ये काम शुरू है और 2 बरस में वो कंप्लीट होगा. धन्यवाद. छगन भुजबल को अब राहत मिली है बहुत बड़ी. एंटी करप्शन ब्यूरो ने पहले राहत दी, अब ईडी कोर्ट से भी बड़ी राहत मिली है. बताया गया कि प्रेडिकेट ऑफेंस ही जब नहीं है. जो कुछ कोर्ट ने डिसीजन दिया है वो मानना पड़ेगा. धन्यवाद. सर बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक आहे ते यावर्षी होईल का? कारण का गेल्या 2-3 वर्षापासून ते काम सुरू आहे. वंदनीय बाळासाहेबांचे जे स्मारक आहे त्याच्या संपूर्ण कार्यवाहीसाठी अनेक बैठका माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील घेतलेल्या आहेत. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील घेतलेले आहेत. ते स्मारक देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.